नमस्कार मित्रांनो, मी राखी बागवान आवाज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कुठल्याही नगरपालिकामध्ये आचारसंहिता लागलेली आहे, त्या संदर्भात निवडणूक सुद्धा लागलेली आहे. आज रोजी आपले स्टुडिओ मध्ये संदीप बोरटट्टे यांच्या आज मुलाखत घेणार होतो. त्या संदर्भात त्यांचा आवाज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपला सगळ्याचे पहिले खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद, तुम्ही बोलवलं आणि आमची बाईट घेण्यासाठी बोलवलं, आभारी आहे. सगळ्याच्या पहिले तो आपला वार्ड क्रमांक 8 मध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये ते इच्छुक उमेदवार म्हणून आपल्याजवळ तो पाहायला जातात. त्या संदर्भात आपला काय मत आहे? मी त्या प्रभागामध्ये राहतो आणि त्या प्रभागामध्ये जवळपास माझा जन्म तिथे झालेला आहे आणि मी शिवसेनेचा उपसर्ग 2007 पासून आहे. त्याच्या आधी मी विद्यार्थी सेनेच्या 2002 ला विद्यार्थी सेनेचा शहर प्रमुख होतो. तर आणि राजकीय माझी पार्श्वभूमी असल्यामुळे मी त्या प्रभागात इच्छुक आहे. समाजापर्यंत आपण काय आतापर्यंत समाजासाठी काय काय केलेलं आहे? आतापर्यंत बघा, 2002 ला आम्ही ज्यावेळेस मी विद्यार्थी सेनेत होतो, शहर प्रमुख होतो, त्यावेळेस आम्ही आपलं जे व्हॅलेंटाईन डे तो मनवू देत नव्हतो विद्यार्थी येत असल्यावर. त्याच्यानंतर बरेचसे कामं केले. त्यानंतर मला माझं प्रमोशन झालं, मला उपशहर प्रमुख केलं. त्यावेळेस मी 2007ची गोष्ट होती. त्यानंतर माझ्यावर म्हणजे अनेक राजकीय गुन्हे दाखल झाले, म्हणजे कापसासाठी असेल, सोयाबीनच्या भावासाठी असेल, ऊसासाठी असेल, रस्ता रोको किंवा देशात काही चुकीच्या घटना झाल्या त्यासाठी असे भरपूर माझ्या जवळपास 22-23 गुन्हे दाखल आहेत. आपण निवडून आले, सामान्य जनतासाठी आपण काय काय करणार? मी निवडून आल्यानंतर आता तुम्ही मागे आलेच होते. आता मी आपल्या शीतला माता मंदिराचं घाणपाणी रस्त्यावर यायचं, त्यासाठी मी आंदोलन केलं. ज्या वेळेस काही नळ असतील, नळाच्या समस्या असतील, नालीच्या समस्या असतील, नालीच्या समस्या असतील, त्याच्यानंतर लाईटच्या समस्या असतील, रस्त्यांच्या समस्या असतील, तिथे धर्मपीठ आहेत आपल्या माझ्या प्रभागामध्ये. आपल्या देशातला सर्वात म्हणजे जगातला सर्वात मोठा बालाजीची मूर्ती आहे, तो बालाजी मंदिर माझ्या प्रभागामध्ये आहे. नरसिंह मंदिर आहे माझ्या प्रभागामध्ये आहे. त्यानंतर जवळपास भरपूर असे देवस्थान आहेत. त्या देवस्थानासाठी लोक दुरून भाविक येतात. त्यांच्यासाठी व्यवस्था करणे, रस्त्याची व्यवस्था ठेवणे, लाईटची व्यवस्था ठेवणे, साफसफाई ठेवणे, लोकांच्या समस्या असतात विविध, त्या समस्याला तोंड देणे, असे कामं नक्की करून लोकांना समाधान ठेवू. सामान्य जनताच्या प्रश्न भरपूर असतात. म्हणजे कसं असतात, काही लोकांना पाणीची असतात, त्याच्यानंतर एमएससीबीची असतात, भरपूर कामं असं असतात तर ते पेंडिंग पडले. म्हणजे त्याच्यात काय असतात, काही लोकांची आशा असते बाबा हे काम झालंच पाहिजे, बाकी ते प्रभाग मध्ये होत नाही जास्त करून. नाही, नक्कीच याच्या आधी मॅच झाले, कारण की मी कधी नव्हतो. पण ज्यावेळेस मी निवडून येईल तसं मी करतोच. निवडून आल्यानंतर मी एकही काम प्रलंबित राहू देणार नाही. आणि माझी जी शिवसेना स्टाईल म्हणतात त्या स्टाईलमध्ये आंदोलन करायचं काम पडतं. आंदोलन लोकांसाठी जर का लाट्या खायचं काम पडतं खायला तयार आहे आणि द्यायचं काम पडतं द्यायला तयार आहे, अशी माझी भूमिका आहे. आणि शहरातले सगळे लोक मला ओळखतातच. माझी आक्रमकता माझी ओळख आहे. कोणत्या पक्षाकडून आपण निवडणूक लढणार? मी शिवसेना धनुष्यबाण, कारण की केंद्रीय मंत्री प्रताप जाधव आम्हाला वडिलांसारखे आहेत. आमच्यावर मी त्यांचा आशीर्वाद असतो आणि त्यांच्यासोबत मी 2002 पासून जिंकलेला आहे, विद्यार्थी दशकात असतात पासून. आणि त्याच्यामुळे ते तिकीट तर कन्फर्म मला होईलच. आता ते कळलं 2-4 दिवसात. जनता तुम्ही प्रभागामध्ये जवळपास असं एकही घर नाही ज्या घरी झिरो नाही आणि तिथे मला रिस्पॉन्स भेटला नाही. माझे संबंध किचन वाड्यापर्यंत आहे प्रत्येक घरात. त्याच्यामुळे आणि माझी बायको डॉक्टर आहे, ते एमडी आहे आणि उमेदवार हा महिला असल्यामुळे, आरक्षण महिला आहे, त्याच्यामुळे मी एज्युकेटेडच उमेदवार देणार. माझ्या बायकोला जनताची त्या प्रश्न लवकरात लवकर 100% सुशिक्षित उमेदवार असला की काय होणार, जरी त्याचे प्रश्न मी तिच्या पाठीमागे असल्यामुळे ती ज्या ठिकाणी ती कमी पडेल त्या ठिकाणी मी राहील. असं दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये ते चालेल. सामान्य जनताचे भरपूर प्रश्न असतात. आता काय आपण लोकांच्या घरी जे जे योजना असणार त्याचे 100% पोहोचवणार का नाही? 100% जिथे मी काहीच कमी पडू देणार नाही. जनतेला नगरसेवक काय असतो, नगरसेवकांनी काय केलं पाहिजे आणि नगरसेवकाच्या जबाबदाऱ्या काय, जनतेला फोन करायचं कामच नाही पडलं पाहिजे. नगरसेवक हा 24 आवर्स हजर असला पाहिजे. कोणाचं दुःख असो, कोणाचं सुख असो,
दवाखान्याचं काम असो, कुठे पोलीस स्टेशनचं काम असो, कुठे तहसीलचं काम असो, कुठे नगरपालिकेचं काम असो, याच्या व्यतिरिक्त कोणतेही दुसरे काम असतील तर ते कामामध्ये मी हिरावून भाग घेणारा व्यक्ती आहे आणि जनता पाहतेच. हे होते संदीप भाऊ तट्टे, तुमचा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये.